आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा अमित शहांचा निर्धार। नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं, शहांचं आवाहन। नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण झालंय, संजय राऊतांची टीका। तर डिसेंबरला विमान उडणार आणि कसं उडतंय ते बघू, राऊतांचं वक्तव्य। मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा नितेश राणे कुठे होते? मीरा भाईंदर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्षांचा नितेश राणेंना सवाल। गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणावरून राणेंनी काल नॉर्थ सिटी सोसायटीला भेट दिली होती, त्यामुळे काँग्रेसची टीका। राज्याला शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभले। 2 दिवसात सरकारकडून चांगली घोषणा होईल, शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त। ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी रात्री महत्त्वाची बैठक। राजन विचारे, अविनाश जाधव यांचीही या बैठकीला उपस्थिती। कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार, राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेची ही तयारी। आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा। ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर गरज पडली तर स्वतंत्र लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात। भाजपकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेण्याच्याही हालचाली सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवे यांच्यासोबत लोहगाव या भागामध्ये हा वाद। वादानंतर पठारेंना धक्काबुक्की, तर गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा मारहाण झाल्याची माहिती। मराठी चित्रपटांना स्क्रीन द्या, मराठीचे शो थांबवले तर मनसे स्टाईल आंदोलन करू। मनसैनिकांचा अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहाला इशारा। मनसेनं सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला निवेदन दिलं। छबी हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत होता, पण त्यांच्या कलाकारांनी आमच्या नवरात्री येऊन भेट घेतली का पिक्चरला चांगला स्कोप मिळतोय